एकदा पैसा आला, सत्ता आली, संपत्ती आली, तारुण्य आलं का त्या धुंदीमध्ये माझ्या पांडुरंग परमात्म्याला विसरून जातो. तुकोबरायांनी त्या लोकांकरता गोड निरूपण केलंय. म्हटले तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राव. तुकोबरायांनी सांगितलं हे बघा, हा देह नाशिवंत आहेत, तो एक ना एक दिवस जाणार आहेत आणि काळ तुमचं आयुष्य खातोय. म्हणून क्षणाला विचार करायचा. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. विढाला समजरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम, जगननिहित पाणिं मंडनं मंडनाना. तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. कलावज्ञ जीवोदरार्थावतारं कलङ्कं तेजोधिकामोदि वक्त्रं. कलानीशबाधापनोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं. सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगा गिरियोगिराजं. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदालंकृतं साधु संन्यास योगं. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं, नमो नारायण गिरिजिं परब्रह्म स्वरूपं. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता आई हनुमंत विराजी, कथा करहुमती अनुसार. प्रेम सहित गद्दी धरू पधारी, पवन कुमार. प्रभु के चरणों में करहु सदा पुनि पुनि प्रणाम. ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. 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 आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची. आद्यत्रय जननी देवाची. आद्यत्रय जननी देवाची. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई
हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय प्रातस्मरणीय गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया हिंदू धर्मरक्षक हिंदू हृदय सम्राट गुरुवर्य महंत श्री गुरु श्री रामगिरीजी महाराज गुरुवर्य स्वामी रामानंद गिरीजी महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला प्रथमतः अभिवादन करतो. उपस्थित भगवान स्वरूपाधिकार संपन्न श्रोतू वर्ग असेल, भगवान स्वरूपाधिकार संपन्न विनेकरी टाळकरी मृदंगवादक हार्मोनियम वादक गायनाचार्य मंडळी सर्वांच्या चरणारविंद प्रथमतः साष्टांग प्रणिपात करतोय. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निरूपणा करता निवडलेला भंग याच्यामध्ये भूतलावरती जडजीवांचा उद्धार करण्याकरता मृत्यू लोकामध्ये खऱ्या अर्थानं ज्या महात्म्याचं आगमन झालेलं आहे ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक पंचमवेद निर्माते देहू निवासी जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा जवळजवळ सगळ्यांच्या परिचयाचा असणारा चार चरणाचा आजचा अभंग. विठ्ठल 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 हो हो अभंग आणि अभंगाची पूर्वपीठिका मी आपल्या समोर सांगतो. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला गोडासं निरूपण करतायत, गोडासा उपदेश करतायत. पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अनन्य भक्तिभावानं भक्तिपूजन करणारे माझे तुकोबाराय वैकुंठाहून तुकोबारायांचं आगमन होतंय मृत्यू लोकामध्ये देहू गावामध्ये. सारखा भक्तीचा डांगोरा माझ्या तुकोबारायांनी पिटवला, लोकांना परमार्थ समजावून सांगितला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. हे तुकोबारायांचं असायचं. साधक मंडळी तुकोबारायांना बघितलं, हे बघा तुकोबाई भजन करतात, आम्हीही भजन करतोय, पण तुकोबांच्या भजनामध्ये पंढरीचा पांडुरंग परमात्मा येतो. नोहे नोहे पांडुरंग परमात्मा तुकोबाराच्या बापाचं श्राद्ध घालतो. आमच्या स्वप्नात येणारा जगाचा मालक नेमकं कारण काय हे विचारण्याकरता पांडुरंग परमात्म्याचे निष्ठावान असणारे भक्त तुकोबा आणि त्या तुकोबारायांकडे साधक मंडळी जातात. तुकोबा मृत्यू लोकामध्ये तुम्हीही भजन करतात, आम्हीही भजन करतोय हो, पण आम्हाला एवढं सांगा या संसार रूपी सागरातून जर आम्हाला तरुण जायचं असेल, पांडुरंग परमात्म्याची निष्ठेनं सेवा करणारे तुम्ही आहात, आम्हाला असा गोड उपदेश तुम्ही करा की आम्हाला काय करावं लागेल. त्या साधकांना उपदेश करण्याकरता तुकोबारायाच्या मुखातून निघालेला आजचा अभंग आहे. तुकोबाराय सांगतात, हे बघा संसार रूपी सागरातून जर तुम्हाला तरुण जायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक क्षणाला विचार करणं गरजेचं आहे. अभंगाचं पहिलं चरण क्षणोक्षणी हाची करावा विचार. फायदा होईल काय तरावया पार भवसिंधू. म्हटले तरावया पार भवसिंधू. पांडुरंग परमात्म्याचं भजन केलं, तो विचार केला का दुर्घट असणाऱ्या अशा भवसागरातून आम्ही तरुण जाऊ शकतोय, पण तुकोबा क्षणाक्षणालाच का विचार करावा. त्यावेळेस तुकोबारायांनी सांगितलं, हे बघा हा देह नाशिवंत आहेत, तो एक ना एक दिवस जाणार आहेत आणि काळ तुमचं आयुष्य खातोय, म्हणून क्षणाला विचार करायचा आहे. अभंगाचं दुसरं चरण नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. म्हटले तुकोबा इथपर्यंत बरोबर आहे, देह नाशिवंत आहे आणि काळ आमचं आयुष्य खातोय हो, पण मग संतांचा समागम का करावा. तुकोबारायांनी गोड निरूपण केलं, जिथं जी गोष्ट मिळते त्याच दुकानात आपल्याला ती वस्तू घेण्याकरता जायचंय आणि संतांकडे तो विचार आहे. संत तिथे विवेका असणे कीजे, म्हणून संतांकडे जावं लागतं. संत समागमे धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थी. परम असं असणार धन आहेत ते पांडुरंग परमात्म्याचं भजन आहे. तुकोबाराय सांगतात, हे बघा मृत्यू लोकामध्ये मनुष्य जन्माला आला की एकदा पैसा आला, सत्ता आली, संपत्ती आली, तारुण्य आलं का त्या धुंदीमध्ये माझ्या पांडुरंग परमात्म्याला विसरून जातो. तुकोबारायांनी त्या लोकांकरता गोड निरूपण केलंय. म्हटले तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. अरे ज्या भगवंतानी तुम्हाला मृत्यू लोक दाखवलाय, तुम्ही पैशाच्या धुंदीमध्ये, सत्तेच्या धुंदीमध्ये, तारुण्याच्या धुंदीमध्ये माझ्या पांडुरंग परमात्म्याला विसरलात, म्हणून त्याला विसरून चालणार नाहीये. एकच तुकोबारायांना सांगायचं आहे, ज्यानं मृत्यू लोक तुम्हाला दाखवला त्या पांडुरंग परमात्म्याची शेवटपर्यंत याचना करा, त्याचं भजन करा. असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी आपल्या समोर मांडलाय. निमित्त आपल्या सगळ्याला कल्पना आहे, मागील वर्षी या तिथीला कैलासवासी कोंडीराम भीषण वैद्य अर्थात कोंडाजी भगत
त्यांना जाऊन आपल्यातून आज 1 वर्ष पूर्ण होतंय आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं वैद्य परिवाराच्या वतीनं खऱ्या अर्थानं ही सेवा माझ्याकडे सुपूर्द झालेली आहे. आपल्या आर्यवैदिक हिंदू सनातन धर्मशास्त्रानुसार आत्म्यानं देहाचा त्याग केल्यानंतर महत्त्वाचा विधी पुढील पित्राकरवी करावा लागतो. त्याला आपलं शास्त्रही प्रमाण आहेत. गरुड पुराणात उल्लेख आलेला आहे. न्यायमीमांसा नावाचं प्रकरण आहे. तर्पणाचा विधी सांगितला जाणारा महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्याचं नाव धर्मसिंधू आहे. धर्मसिंधू नावाच्या ग्रंथामध्येही उल्लेख आलेला आहे. गेलेल्या व्यक्तीच्या नावानं जर पिंडदान जर झालं नाही तर त्याला नरकाच्या यातना भोगाव्याच लागतात आणि भूत पिशाच्य योनी प्राप्त होते. म्हणून याच्यातून मुक्तता मिळवण्याकरता केलं जाणारं आजचं कर्म ते म्हणजे वैद्य परिवाराच्या वतीनं पिंडदान. आणि त्या पिंडदानामध्ये जे जे शोकाकुल परिवार आहे त्यामध्ये श्री उत्तम भीषण वैद्य हे त्यांचे भाऊ आहेत. श्री राजेंद्र कोंडीराम वैद्य आणि श्री विजय कोंडीराम वैद्य 2 मुलं आहेत. सौभाग्यवती अलकाताई विजय गावडे बहीण आहेत. चिरंजीव डॉक्टर तुषार राजेंद्र वैद्य नातू आहेत. चिरंजीव नवनाथ विजय वैद्य नातू आहेत. सौभाग्यवती कमलताई उत्तम वैद्य भाऊजई आहे. सौभाग्यवती नंदा राजेंद्र वैद्य सुनबाई आहेत. सौभाग्यवती मंगलताई विजय वैद्य सुनबाई आहेत. श्री विजय कुशबा गावडे जावई आहेत. आणि समस्त वैद्य परिवार या शोकाकुल परिवारामध्ये आहेत, पिंडदानामध्ये सहभागी आहेत. आणि आपणही सर्वजण दादांना शेवटची श्रद्धांजली तिलांजली आदरांजली देण्याकरता उपस्थित आहात. या सेवेच्या निमित्तानं महाराष्ट्रातील आभाळाच्या उंची एवढी महाराज मंडळी उपस्थित आहे, ज्यामध्ये प्रामुख्यानं कीर्तनाची प्रारंभीची चाल ज्यांनी आपल्या सुमधुर अशा आवाजातून आपल्या समोर गायली आहे ते महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार मंडळी आज उपस्थित आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने माझे जीवलग मित्र. अतिशय गोड आवाज आहे. अतिशय प्रतिकूल वातावरणामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी सरस्वती मातेची साधना केली ते गान कोकिळा गान गंधर्व स्वराधी स्वरलंकार हरिभक्त परायण आपल्या गावचं भूषण प्रशांतजी महाराज इंगळी आहेत. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तितकीच तोलामोलाची साथ खऱ्या अर्थानं ज्यांची आज आपल्याला लाभलेली आहेत. आज आनंदाचा दिवस आहे की महाराष्ट्रातील नामांकित गायन क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी उत्तुंग भरारी घेतली आहे ते माझे जीवलग मित्र गान कोकिळा गान गंधर्व आळंदी क्षेत्रामध्ये राहून आदरणीय गुरुवर्य सोळुंके गुरुजींकडे खऱ्या अर्थानं ज्यांनी शिक्षण घेतलं ते हरिभक्त परायण स्वराधी स्वरालंकार रिंकेश महाराज सातळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मृदंगावरती खऱ्या अर्थानं ज्यांची गोड मला कळलं ज्यांची साथ लाभते असा अतिशय पखवाज त्यांचा गोड आहे नाही का. स्वभावही तितकाच मोकळा आहे. फ्री माइंडेड असणारा माणूस नाही का. हरिभक्त परायण मृदंग अलंकार मृदंग सम्राट असं वाटत होतं की या दोघांचं गायन आणि आमच्या योगेश महाराजांचा पखवाज ऐकतच राहावा नाही का नारायण महाराज. आज त्याला नाईलाजे वेळ भरपूर झालेला आहे. म्हणून मृदंग सम्राट हरिभक्त परायण योगेश महाराज काळे त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजा. या सेवेच्या निमित्तानं आज आपल्या गावामध्ये हरिभक्त परायण आपल्या डोंगरथडीचं वैभव माझे जीवलग मित्र गान कोकिळा गान गंधर्व हरिभक्त परायण स्वराधी स्वरालंकार आदरणीय वाल्मिकजी महाराज साळुंके आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. या बाजूची सगळीच महाराज मंडळी ज्यामध्ये विनेकरी आहेत, लोणवचं भजनी मंडळ आहेत, माझे जीवलग मित्र आपल्या गावाचं भूषण हरिभक्त परायण अर्जुन महाराज इंगळी आहेत. त्यांनाही धन्यवाद. हरिभक्त परायण कृष्णा महाराज इंगळी आहेत. त्यांनाही धन्यवाद. गावातलं भजनी मंडळ या बाजूचे सगळेच भजनी मंडळ माझा काय नावानिशी सगळ्यांचा परिचय नाही. हरिभक्त परायण माझे जीवलग मित्र आमचे नारायण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत इंगळी त्यांनाही धन्यवाद देतो. हार्मोनियमवाले आमचे दादा आहेत त्यांनाही धन्यवाद देतो. आपण सर्वच जण आहात. महिला भगिनी आहेत, पुरुष वर्ग आहेत. गोडासा साऊंड खऱ्या अर्थानं ज्यांचा लाभलेला आहे ते माझे जीवलग मित्र हरिभक्त परायण तुषारदादा मोरे आणि हरिभक्त परायण आमचे शिवाजी भाऊ पडवळ त्यांच्याही करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा नाही का. आपण सर्वच जण या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं शूटिंग चालू आहे. आपल्याला ज्या ज्या वेळेस बघायची इच्छा होईल त्या त्यावेळेस आपण तो कार्यक्रम यूट्यूब चॅनलवरती जाऊन गणेश भाऊ बघू शकतो. माझा कीर्तनकार नाही का. माझा कीर्तनकारच्या माध्यमातून जर कीर्तन चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल आतलं सांगतो तर जाता जाता तेवढं त्या घंटीला बटन दाबवा नाही का. आणि जेणेकरून आपल्याला हा कार्यक्रम अगदी अतिशय आनंदानं पाहता येईल. पण आपण सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहात या सेवेच्या निमित्तानं. महिला भगिनी आहेत, पुरुष वर्ग आहेत. आपल्याच गावामधील राजकीय क्षेत्रामध्ये असणारे सन्माननीय
गणेश भाऊ इंगळे पाटील उपस्थित झाले, त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. या सेवेच्या निमित्तानं जेवढे जेवढे महाराज मंडळी आहेत, जेवढे जेवढे पाहुणे मंडळी आहेत, त्यांना सर्वांना खूप खूप धन्यवाद देऊन एक अर्ध्या तासामध्ये ही सेवा करण्याचा प्रयत्न करूया. विठाल मृत्यू लोकामध्ये जन्माला आलं की प्रत्येकाला जाणं आहे हो. मग कोणीही असू द्या, जो मृत्यू लोकामध्ये जन्माला येईल त्याला जावं लागणार आहे. आएगा सो जाएगा राजा रंग का फकीर कबीरा, राजा रंग का फकीर. इतना ही हुरो, इतना ही हुरो, इतना ही बुराले अवतार, इतना ही बुरो, इतना ही बुरो, इतना ही बुरो आले अवतार, इतना ही बुरो, इतना ही बुरो, इतना ही बुरो जीवा किती ये रथ पवारा, जीवा किती इतना ही बुरो, इतना ही बुरो, इतना ही बुरो रे अवतार, इतना ही बुरो, इतना ही बुरो, प्रत्येकाला जाणं मी सांगत नाही हो. अनेक कवींनी सांगितलं, अनेक संतांनी सांगितलं, महात्मा पुरुष खऱ्या अर्थानं वर्णन करतायत. आला की त्याला जावं लागणार आहे. जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य तस्माद किंवा उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, किंवा देहाची या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणो ना धनंजया जिया परी. श्रीमंताच्या घरात जन्माला येऊ द्या, नाही तर गरीबाच्या घरात जन्माला येऊ द्या. एवढ्यावर नाही, भिकाऱ्याच्या घरात जन्माला आला तरी त्याला मरण चुकणार नाही हो. तू लाख करे चतुराई, तू लाख करे चतुराई, कर्म का फेरा न चुके भाई. उड़ जाएगा पंछी एक दिन रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा पंछी एक दिन रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. तू लाख करे चतुराई, लाख करे रखवाली, तू लाख करे चतुराई, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. जावं लागतं. किती प्रयत्न करा, एक ना एक दिवस जावं लागणार आहे.
मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा। सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा। पाव फूलों पे, पाव फूलों पे, पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, जावं लागतं. जिंदगी एक किराये का घर है. हे जीवन आमचं काय आहे? किराये का घर म्हणजे भाड्याचं घर आहे. भाडं वेगळीकडे नका जाऊ, भाड्याचं घर आहे. ज्यावेळेस भाडे करूला मालक सांगेल गणेश भाऊ निघावं लागतं नाही का. मग या घराचा मालक कोण आहे? पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे. त्यानं आवाज दिला ना अमोल महाराज, निघावं लागतो. हा, इथं काय वशिला चालत नाही. वशिला तुमच्या आमच्या जवळ आहे. इथं वशिला चालत नाही. इथं काय पैसे मोजले का माणसं फरार. इथं वशिला चालत मग नाही. संपदा राहील काही संपदा राहील संचित जाईल संचित जाईल तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील तये ठाई. इथं सगळं ठेवल्या ठिकाणी राहतं. एका भगवान परमात्म्यानं आपल्याला मृत्यू धाडला. सज धज के जब मौत की शहजादी आएगी, ना सोना काम आएगा न चांदी काम आएगी. कितीही कमवा ते आपल्या सोबत येणार नाही. इथं काळाचा एकच नियम आहे. इथं मृत्यू लोकाचा नियम एक आहे. आला की त्याला उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते, मरते उपजते सवेची ते. उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरण सांगाते, मरते उपजते सवेची नाही, मरते उपजते सवेची जावं लागतं. मृत्यू लोकामध्ये जन्माला आला का आमचे गुरुजी आम्हाला पाठाला शिकवायचे की माणसाला जन्माला येताना 5 गोष्टी सोबत आणाव्या लागतात. कोणकोणत्या? आयु, कर्म, वित्त, विद्या, निधनम मेवच. कितीही श्रीमंत असू द्या आणि कितीही गरीब असू द्या, जन्माला येताना 5 गोष्टी त्याला काय त्याच्या बापाला चुकत नाही. अहो देवाला चुकलं नाही तर तुम्ही आम्ही किती झाड की पत्ती हो. हा, आयु, कर्म, वित्त, विद्या, निधनम मेवच. आयुष्य ठरलंय.
6वी 5वीच्या दिवशी बाळकाच्या कपाळावर टाक घालते, त्याचं आयुष्य ठरलं जातं. आयु कर्म कर्म सुद्धा देवाच्या बापाला चुकलं नाही तर तुम्ही आम्ही कोण आहे हो. परियसी गव्हारा सादर प्रारब्ध पराभंग आहे हा माऊलींचा नाही का. त्याच्यामध्ये वर्णन केलंय 7-8 चरणाचा अभंग आहे हा, नाही का. इतकं गोड वर्णन केलंय. कर्मे दशरथे वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवीसी. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, रावण जय पावला, वियोग घडला सीता देवे. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवीसी. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवे. सीता देवी कर्मे दशरथे वियोगे मेला.